महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून 19 क प्रभागातून सुमित झुंजारराव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। हा उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी उपस्थित होते। यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवाराला शुभेच्छा दिल्या। या उमेदवारीमुळे 19 क प्रभागात भाजपची ताकद अधिक मजबूत होणार असून आगामी निवडणुकीत पक्षाला याचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। भारतीय जनता पार्टी सन्माननीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात आणि तसेच आपले महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ यांच्या जे विकासाची गती आहे ती पनवेलमध्ये सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्णपणे जेवढ्या पण योजना आहेत सरकारच्या, युवांसाठी असतील, महिलांसाठी असतील, प्रत्येक योजना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करू। आज माझी उमेदवारी ही प्रशांत दादांनी जेव्हा माझ्यावर विश्वास टाकलाय तर मी 100% दादांचा जो विश्वास आहे तो सार्थ करून दाखवीन। पक्षाची जी ध्येय आहेत आणि धोरणं आहेत यांना अनुसरूनच मी पक्षाचं काम करत राहील। समाजाच्या प्रत्येक घटकासाठी पूर्ण वेळ मी अवेलेबल असेल एवढंच मी नक्की सांगतो। हेच आवाहन करीन की 5 वर्षानंतर, खरं तर 8 वर्षानंतर पनवेल महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेत। आज पनवेलमध्ये तुम्ही जर बघाल तर विकास कामं 8 वर्षापूर्वीचं पनवेल आणि आजचं पनवेल याच्यात खूप अंतर आहे आणि याच्यात खूप मोठी दूरदृष्टी आहे। सन्माननीय सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांनी पनवेलचे जेव्हा सभागृह नेते होते त्यावेळेला जे त्यांनी कामं केली, ज्या योजना आणल्या, तुम्ही आज जर बघाल स्पोर्ट्स रिलेटेड जेवढ्या आपण फॅसिलिटीज पनवेलमध्ये डेव्हलप केलेल्या आहेत, यूथसाठी जे ते दिवस रात्र झडत आहेत, कार्यक्रम घेतात, प्रत्येक गल्ली ना गल्ली ठिकाणी ते लक्ष देत आहेत आणि हे सगळं करून आजही आम्ही त्यांच्याच नेतृत्वात पनवेलचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत।